आता टीका करतात ते कुठेतरी फेक निगेटिव्ह लोकसभेमध्ये पसरवलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी पसरवायचे असं म्हटलं जातं. भाजपच्या नेत्यांना काय बोलायचं काय नाही बोलायचं हे काय कळत नाही. आम्ही भाजपला काहीच बोलत नाही. आम्ही इलेक्शन कमिशनला सांगतो 2019 लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर 2024चं इलेक्शनपर्यंत दर महिन्याला जे काय वोटर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, मतदार नोंदणी झालेली आहे, ती एका पॅटर्नमध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही काही चुकीचं घडलं आहे असं जाणवत नाही. पण लोकसभेचं इलेक्शन 2024चं झालं त्यानंतर विधानसभेपर्यंत 52 लाख मतदारांची नोंदणी झाली आणि हा जो पॅटर्न आहे तो विचित्र आहे, तो अनपेक्षित आहे. इतकं मोठ्या प्रमाणात नोंदणी कशी झाली त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला जाणवते की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वोट चोरी, आपण जे हे असतात आधार कार्डचा उपयोग करून दुसऱ्या लोकांनीसुद्धा बाहेरून येऊन मतदार केलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिरियस आहेत आणि ह्या लोकशाहीच्या विरोधात